नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. आदित्यला सावनीच्या सांगण्याप्रमाणे त्या पेपर्सवरती सागरची साईन घ्यायची असते आणि आदित्यचा शब्द हा सागरसाठी शेवटचा शब्द असतो. त्यामुळे सागर लगेचच त्या पेपर्सवरती साईन करायला जातो, पण ऐन वेळेस पेनच चालत नसतो आणि दुसरा एखादा पेनसुद्धा भेटत नाही जेणेकरून सागर त्याच्यावरती साईन करेल. परंतु सागरची तळमळ खूप होत असते, कारण आधीने त्याला सांगितलेलं असतं की पप्पांच्या नावाखाली मला तुमची साईन हवी आहे. आणि सागरची ती तळमळ आदित्यला चांगलीच दिसत असते आणि आदित्य खूप इमोशनल झालेला असतो. आदित्य त्यांना म्हणतो की थांबा, तुम्ही ह्यावरती साईन उद्या करून द्या. आणि असं म्हणून तो लगेचच रडत रडत गाडीत बसतो आणि तिथून निघतो. तर इकडे सावनी ही खूप काळजीत पडलेली असते, कारण आदित्य अजून आलेला नसतो. सावनी विचार करत असते की या मुक्ताने माझा राग माझ्या आधीवर तर काढला नसेल ना. आणि असं म्हणून ती लगेच आधीला फोन करत असते, परंतु आदित्य तिचा फोन काही घेत नाही. ती लगेच आता सागरला फोन करते आणि ती सागरला विचारत असते की आधी निघाला का. तेव्हा सागर म्हणतो की हो, मगाशीच निघाला. आणि आता सावनी त्याच्याकडून काढून घेत असते, तू त्या पेपर्सवरती साईन केली का. तर सागर म्हणत असतो की नाही केली, उद्या देतो मी ते पेपर्स. आता सावनी घाबरते आणि सावनीला असं वाटतं की सागरने ते पेपर वाचायला नको. त्यामुळे ती म्हणत असते की जेवढं लवकर होईल तेवढ्या लवकर त्या पेपर्सवरती साईन करून पाठव. आणि असं म्हणून आता सागरच इकडे कॉल कट करून घेतो. तर इकडे आधी हा घरी आलेला असतो. सावनी आधीला विचारत असते की आधी तुला इतका उशीर का झाला. तेव्हा आदित्य सांगत असतो की मम्मा तिकडे ना सगळे खूप फोर्स करत होते, त्यामुळे थोडा जास्त वेळ थांबलो. आणि आदित्यला खूप छान वाटलेलं असतं. तो सगळ्या फॅमिलीसोबत होळी सेलिब्रेट करत असतो आणि त्याला ते सगळं खूप आवडलेलं असतं. आणि तसं तो सावनीला सांगतसुद्धा असतो की मम्मा तिकडे कोमल आत्तू, स्वाती आत्तू, आजी, बाबा सगळे माझे खूप लाड करत होते. मला ना खूप भारी वाटलं ते सगळं. तर इकडे सावनी ही फार टेन्शनमध्ये आलेली असते आणि तिला भीती वाटत असते की आता ते पेपर्स मुक्ताने किंवा जर सागरने रीड केले तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर इकडे मुक्ता सागरला म्हणत असते की आज खूप भारी वाटलं ना तुम्हाला आदित्य आल्यामुळे. अर्थातच सगळ्यांना खूप भारी वाटलं. मुक्ता म्हणत असते की आदित्यला आपल्यासोबतच राहायला हवा. सागरला खूप चांगलं वाटत असतं की मुक्ता आदित्यला इतका आपल्यासा मानतीये, परंतु आधी तिला आपलं मानत नाही. सागर तिला म्हणत असतो की मुक्ता तुम्ही उगाच काही गैरसमज करून घेऊ नका बरं का. आधीच्या वागण्यावरती दुसऱ्यांचा कंट्रोल असला तरी आदित्य मनाने खूप चांगला आहे. मुक्ता त्याला म्हणत असते की हो सागर, मला सगळं माहिती आहे की आदित्य किती सेन्सिबल आहे आणि तुम्हाला पण कडू कोळीवरतून सागर व्हायला वेळ लागलाच होता की. तेव्हा सागर म्हणतो की कडू कोळी. आणि सागरला खूप हसायला येत असतं. तर मुक्ता म्हणत असते की तुम्ही सुद्धा म्हणतात की मला लेक्चर गोखले. तेव्हा सागर म्हणतो की अहो देतातच तुम्ही लेक्चर. आणि दोघंही हसत असतात. मुक्ता म्हणते की चला झोपा आता. सागर आणि मुक्ता झोपायला येत असतात. तर मुक्ता ते पेपर बघते आणि विचारत असते की कसले पेपर्स आहेत ते. तेव्हा सागर म्हणत असतो की आधीच्या स्कूलचे काही पेपर्स आहेत. मुक्ता म्हणत असते की रीड केले का पण तुम्ही. तर सागर म्हणत असतो की काय रीड करायचं आहे त्यात, आधीने दिलं आहे म्हटल्यावरती मी डेथ सर्टिफिकेटवरती पण साईन करायला तयार आहे. तितक्यातच आता मुक्ता त्याच्या तोंडावरती हात ठेवते आणि दोघंही एकमेकांना गुड नाईट करत झोपतात. तर इकडे आदित्य हा फोनमध्ये गेम खेळत असतो. तितक्यातच आता सावनी तिथे येते. तेव्हा आदित्य आता सावनीला घरातल्या सगळ्यांबद्दल खूप चांगलं सांगत असतो की मम्मा मला तिकडे जाऊन खरंच खूप चांगलं वाटलं. मला असं वाटत होतं की मी त्यांच्यामध्ये वेगळा नाहीच आहे आणि ते लोक माझी खूप वाट बघत होते. खरं तर आदित्यला सुद्धा घरच्यांचं प्रेम हवं असतं, परंतु ही गोष्ट मूर्ख सावनीला समजत नसते. आदित्य तिला म्हणत असतो की मम्मा ते लोक पण इतके वाईट नाही आहे ना गं, आपण त्यांच्यासोबत सगळं ठीक करून घ्यायचं का. सावनी मनामध्ये विचार करत असते की ह्या जन्मात तरी मी त्या घरात जाणं अशक्य आहे. पण ती आदित्यला असं सांगत असते की हो बेटा, तू जसं म्हणशील ना तसं आपण करूयात. कारण सावनीला काहीही करून आदित्यच्या गुड लुक्समध्ये राहायचं असतं. सावनी आधीला जवळ घेते आणि मनामध्ये विचार करत असते की उद्या सागर कोळीची आनंदाची होळी संपणार आहे आणि दुःखाची होळी चालू होणार आहे. उद्या माझ्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. उद्या ते पेपर्स माझ्या हातात राहतील. तर दुसऱ्या दिवशी आता धुलिवंदनचा कार्यक्रम असतो आणि त्यासाठी ऑफिसमध्ये जायचं असतं. तर सावनी आलेली असते.
तिथले सगळे एम्प्लॉई आधी सावनीकडे जातात आणि तिला कलर लावणारच तर तितक्यात मागून सागर आणि मुक्ता आलेले असतात. तर ते एम्प्लॉई सावनीला कलर न लावता लगेचच सागर आणि मुक्ताकडे जाता आणि सागर मुक्ताचं फार कौतुक करत असतात. हे सगळं लांबून सावनी बघत असते आणि तिला फार जळजळ होत असते. आणि हे सागरला समजतं. सागर अजून अति करतो आणि म्हणत असतो की आमचं कौतुक कसं त्यात. नवरा बायकोंचा एकमेकांवरती विश्वास असला तर सगळं काही निभावून निघतं. आणि असं म्हणत सावनीच्या नाकावर टिचून सागर आता मुक्ताला तिच्या जवळून घेऊन जातो. सावनी मागून सगळं बघत असते आणि सावनी विचार करत असते की खूप रंग चढलाय ना तुला प्रेमाचा, परंतु तुझ्या या रंगाचा बेरंग नाही केला तर माझंही नाव सावनी नाही. सगळे आता होळी खेळत असतात, एकमेकांना कलर लावत असतात आणि मज्जा करत असतात. परंतु सागर काही स्वतःला कलर लावून घेत नसतो आणि त्याला कलर लावण्याची कोणी हिंमतसुद्धा करत नाही. मिहिका मुक्ताला फोर्स करत असते, परंतु मुक्ता म्हणते की नको बाई, हा कडू कारला इथं जर रुसला तर त्याला मनवणं खूप मुश्किल आहे. त्यापेक्षा तू तुझं खेळ, आपण सगळे मज्जा करूयात. तर आता सावनीला समजतं की सागर काही कलर खेळत नाही आहे. मग सावनी मुद्दामून सागरला त्रास द्यायचं म्हणून सागरकडे कलर घेऊन जाते आणि त्याच्यासमोर हात पुढे करते आणि म्हणत असते की हॅपी होली सागर. सागरला असं वाटत असतं की फक्त शेक हँड करायचं आहे. तर सागरसुद्धा आता सावनीला हॅपी होली करतो, परंतु सावनीच्या हाताला कलर असतो त्यामुळे सागरच्या हाताला कलर लागतो आणि सागर फार चिडतो. सागर लगेचच तो कलर धुवून टाकतो. सावनी अजूनच आता सागरला चिडवण्याचं काम करून देत असते की सागर, मी गेल्यापासून तू कलर खेळणं सुद्धा सोडलं आहे ना. मी जेव्हा होते तुझ्या आयुष्यात तेव्हा आपण गालाला गाल लावून एकमेकांना कलर लावायचो, तेव्हा किती मज्जा यायची ना खरंच. आणि तुझ्या आयुष्यात माझ्यामुळे सगळे रंग होते, परंतु मी गेल्यापासून तू रंग खेळणंच सोडून दिलं. परंतु सागर आता सावनीला तोडीसतोड उत्तर देतो आणि तो तिला म्हणत असतो की सावनी, माझं आयुष्य आता तुझ्या भोवती फिरत नाही. माझ्या आयुष्याची रंगना माझी मी ठरवतो. तर आता मुक्ताला सगळे कलर लावत असतात, मस्ती करत असतात आणि मुक्ता पळत असते. तर पळता पळता आता मुक्ताचा धक्का सागरला लागतो आणि त्यामुळे आता सागरला कलर लागतो. तर आता सगळेजण फार घाबरतात की सागर दादाला कलर लागला म्हणजे आता तो फार भडकणार. आणि मुक्ताला पण फार टेन्शन झालेलं असतं की तिच्यामुळे आता सागरला रंग लागलेला असतो आणि आता सागर काय रिॲक्ट होईल याची सगळ्यांना भीती वाटत असते. परंतु सागर अजिबातही चिडत नाही आणि सागरला मुक्ताकडून कलर लागलेलं फार आवडलेलं असतं. आणि सावनी हे सगळं बघत असते. तर सागर आता मुक्ताच्या गालाला लागलेला कलर स्वतःच्या गालाला लावतो आणि मुक्ताला हॅपी होली करत तिला जोराने मिठी मारतो. तर हे सगळं लांबून सावनी बघत असते आणि सावनी एकदम रडकुंडी झालेली असते. घरातले सगळेच शॉक झालेले असतात की कलर न आवडणाऱ्या आपल्या सागर दादाला कलर आवडायला लागले, याचा सगळ्यांना फार आनंद झालेला असतो. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आधीसुद्धा आता होळी खेळण्यासाठी तिथे आलेला असतो, परंतु सावनी आता त्याचे कान भरत असते आणि सावनी म्हणत असते की बघ आधी तुझ्या पप्पाला तुझ्यासाठी वेळच नाही आहे, तो बिझी आहे तशा नवीन बायकोसोबत. आणि त्यावेळेस सागर हा मुक्ताला सगळ्यांसमोर प्रपोज करत असतो आणि ह्या गोष्टीचा आदित्यवरती फार परिणाम होतो आणि आदित्य सागरवरती फार चिडतो. सागर आदित्यला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु आदित्य त्याला म्हणत असतो की तुमच्यासाठी महत्त्वाची तर ती तुमची बायको आहे ना, मग जा तुम्ही तिच्याकडेच. तर आता आदित्यवरच्या प्रेमापोटी सागर असं बोलून जातो की बाळा, माझं अजिबात त्या मुक्तावरती प्रेम नाही आहे, माझं प्रेम फक्त तुझ्यावर आहे. आणि हे सगळं जेव्हा मुक्ता ऐकते तेव्हा तिला फार वाईट वाटतं आणि तिला असं वाटत असतं की सागर हे सगळं सावनीला जळवण्यासाठी नाटक करतोय आणि माझा वापर करून घेतोय. तर मित्रांनो, असेच मालिकेंचे डेली अपडेट्स बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.